हॅलो. हॅलो. आंबेकर साहेब. हॅलो. हां. राम राम. योगेश पाटील बोलतो, नंदनवनकर. नमस्कार. बोला. नमस्कार साहेब. काय नाही, हे आपल्या इकडं गोगदरी, बाचोटी, नंदनवन, चिखली, सावळेश्वर, आवराळ हां. ह्या हां, हां. पट्ट्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. हां, हां. आता पाऊस सध्या पण चालू आहे बरं. आणि जनावर बरेचसे मृत्युमुखी पडलेत आणि बरेचसे छोटे मोठे पाझर तलाव ओव्हरफ्लो झालेत. हां, हां, आणि हां. हे ओढे जे नाले त्याच्या काठची जी जमीन आहे ते हां, हां. बरीचशी खरडून गेली आणि आता हं, हं. शेतामध्ये भरपूर पाऊस आहे बरं. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या म्हणजे गावामध्ये घरात सुद्धा पाऊस शिरलाय हं, हं. आणि आता पाऊस सध्या चालू आहे, त्याच्यामुळे परिस्थिती थोडीशी जरा जास्तच गंभीर आहे. हे आता त्या हं, हं. हसण्यासारखी परिस्थिती व्हायची स्थिती दिसायली आता जर पुढे पाऊस चालू राहिला तर. हं, हं. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही जिल्हा प्रशासनाला थोडंसं जरा अलर्ट राहून थोडंसं तात्काळ जरा हां, सूचना आता केल्या. आपण सगळ्या सूचना केलेल्याच आहेत आणि तहसीलदारांच्या संपर्कात काल रात्रीपासून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब आहे, जिल्हाधिकारी साहेब तिकडे फील्डवरच आहेत. हां, आपण सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. हां, हां. एसडीआरएफची टीम पण केलेली आहे बरं. आणि म्हणजे लक्ष ठेवून आहेत सगळ्याच साहेब, गोष्टी. विशेष हे कवठा बारूळ सर्कल याच्यात मला ढगफुटी मला हे बरेचसे सांगा झाले. बरं, गावांची नावं सांगा तुम्ही आता सांगा. नंदनवन, हां. आवराळ, हं. चिखली, हं. मंगलसांगवी, हं. गोगदरी, बाचोटी, दहीकळंबा, हळदा, हं. बारूळ हं. आणि कवठा आणि बारूळ सर्कल हं. ओके. या भागात जरा अति जास्तीचा पाऊस आहे साहेब. हां. हा, आता चिखलीला तर आता खूप चालू आहे का सध्या? हा प्रचंड पाऊस चालू आहे. चिखलीला तर कितीतरी घरामध्ये पाऊस शिरलाय साहेब. हं, हं. हम्म. त्याच्यामुळे थोडं जरा विशेष काळजी घ्यावी आहे, लागेल आहे. साहेब. अलर्ट आहे. लक्ष ठेवून आहेत आणि सगळी मदत होईल. आणि साहेब आणि पंचनामे सुद्धा करून मदतीसाठी थोडंसं विशेष हे करावं. प्रचंड हो, तो नुकसान तर आहे मात्र. आधी आधी आपण आपले लोक सगळे सुरक्षित राहतील याची काळजी करू. बाकी सगळं होत राहील. 100% साहेब. जनावरांच्या बाबतीत प्लीज आपण पण सांगा लोकांना की जनावरांना बांधून ठेवू नका. बांधून ठेवल्यामुळे अनुभव असा आला की ते बांधून ठेवले. साहेब अचानक पाऊस आता इकडच्या भागात सकाळी 6:30 पासून पाऊस सुरू झाला आणि प्रचंड पाऊस सुरू झाला अचानक. नाही नाही, आता जे जनावर असतील का आपल्याला घेऊन एक तर सोबत घेऊन जावे किंवा त्यांना बांधून ठेवू नये. ते बरोबर जिवंत राहतात, काही प्रॉब्लेम होत नाही त्यांना. ओके साहेब. ते पाहू शकतात ना, बांधल्यामुळेच मृत्यू होते. चालते. 100% तुम्ही हे सगळं तुम्ही थोडंसं विशेष लक्ष ठेवून राहा साहेब. हो हो हो, नक्कीच. ओके ओके साहेब. वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहतो साहेब. होय होय होय. ओके ओके साहेब. हॅलो. आंबेकर साहेब.